नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे पेपर पॅटर्न किंवा पेपर कटिंगपासून अस्तर कटिंग आणि ब्लाऊज पीस कटिंग कसं करायचं, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये. तर चला आपण सुरुवात करूया. हा साडीतला ब्लाऊज पीस आहे. तो मी साडीतून कट करून बाजूला काढलेला आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला 1 मीटर इतकं अस्तर लागणार आहे. ब्लाऊजची बाही 10 इंच इतकी आहे, त्याच्यामुळे आपल्याला अस्तर 1 मीटर लागणार आहे. जर बाही कमी असेल तर 80 सेंटीमीटरमध्येही तुम्हाला ब्लाऊज तयार करता येऊ शकतो. तर हे पेपर कटिंग आहे, हे मी आधीच कट करून घेतलेलं आहे. काही जण आपल्यापैकीच नवशिके असतात, म्हणजे नवीन शिकणारे असतात. त्यांना पेपर कटिंगपासून अस्तर कटिंग आणि ब्लाऊज पीस कसे कट करायचे हे माहिती नसतं, तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे 1 मीटर इतकं अंतराचं अस्तर मी घेतलेलं आहे. ते आपल्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि आपण ज्या बाजूला बसलेलो आहे त्या बाजूला बंद किनार घ्यायची आहे. तर हे मी व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे. आता आपल्याला याच्यावरती जे आपलं पेपर पॅटर्न आहे ते व्यवस्थित ठेवायचं आहे. बंद किनार बाजूला आपल्याला पाठीमागचा भाग ठेवायचा आहे. बाकीचे पेपर पॅटर्नचे जे भाग आहेत ते आपल्याला इतर जागेवरती ठेवायचे आहेत. जसे ॲडजस्ट होत आहेत तसे आपल्याला ठेवायचे आहेत. तर हा समोरचा भाग मी पाठीमागच्या भागासमोर ठेवलेला आहे. इकडे योगपट्टी आणि आता आपल्याला कटोरी ठेवायची आहे आणि बाही. बाही आपली 10 इंचाची आहे, तर हे पेपर पॅटर्न माझ्याकडे 6 इंचाचं आहे. आता आपल्याला हे पेपर पॅटर्न कपड्यावरती ठेवून खालच्या बाजूला 4 इंच इतकं अंतर सोडायचं आहे आणि बाही कटिंग आपल्याला करून घ्यायची आहे. तर ते कसं करायचं चला मी दाखवते. तर पेपर पॅटर्न आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे. तर बाही इथे ॲडजस्ट होत नाही, त्याच्यामुळे मी बाहीची बाजू खालच्या बाजूला आणि कटोरी वरच्या बाजूला ठेवत आहे. तर हे पहा, इथे आपला पेपर पॅटर्न व्यवस्थित सेट झालेला आहे. आता याच्या सर्व बाजूंनी आपल्याला खडूने ड्रॉ करून घ्यायचं आहे. तर हे पहा, बाही आपली 6 इंचाची आहे आणि मी खालच्या बाजूला 4 इंच इतकं अंतर सोडत आहे. आता आपण व्यवस्थित ड्रॉ करून घेऊया, जेणेकरून आपल्याला अस्तर कटिंग करायला सोपं होईल. तर ड्रॉ करताना आपल्याला एक काळजी नेहमी घ्यायची आहे. ज्या पेपर पॅटर्न आपण त्याच्यावरती ड्रॉ करत आहे तिथे आपल्याला कात्री किंवा तसंच जड साहित्य आपल्याला ठेवायचं आहे, जेणेकरून पेपर पॅटर्न आपलं हलणार नाही आणि व्यवस्थित आपल्याला त्याच्यावरती ड्रॉ करता येईल.
आता इथे आपलं सर्व बाजू ड्रॉ करून झालेल्या आहेत. तर आता आपण कात्रीने कट करून घेऊया. अस्तर कटिंग आपलं करून पूर्ण झालेलं आहे. तर या अस्तरवरून आता आपण ब्लाउज पीस कटिंग करणार आहोत. तर चला आपण करूया. ब्लाउज पीस कट करण्यासाठी आपल्याला ब्लाउज पीस व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे. उलटी बाजू मी वरती केलेली आहे आणि सरळ बाजू आतमधल्या भागामध्ये आहे. डबल फोल्ड केलेला आहे आणि बंद किनारावरती आपल्याला पाठीमागचा भाग ठेवायचा आहे. जसं आपण अस्तरवरती ठेवलं होतं तसंच आपल्याला ब्लाउज पीसवरती सुद्धा बंद बाजूवरती पाठीचा भाग ठेवायचा आहे आणि इतर बाजूला उरलेला आपला भाग ठेवायचा आहे. ब्लाउज पीसमध्ये काठ एकाच बाजूला आहे, त्याच्यामुळे बाहीसाठी काठ कमी पडत आहे, म्हणून मी बाहीची नंतर कटिंग करणार आहे. तर उरलेल्या भागामध्ये आता आपल्याला बाही कटिंग करून घ्यायची आहे. तर काठ असलेला कपडा इतकाच उरलेला आहे, त्याच्यामुळे मी तो त्याच्यावरती ठेवून कट करून घेत आहे आणि उरलेल्या भागामध्ये आपल्याला जॉईंट देऊन कपडा जॉईंट करून घ्यायचा आहे आणि योकपट्टीची कटिंग करून घ्यायची आहे. तर इथे पेपर पॅटर्नपासून अस्तर कटिंग आणि ब्लाउज पीस कटिंग करून पूर्ण झालेले आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.